नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। मित्रांनो, आजचा हा संदेश फक्त एक व्हिडिओ नाही। आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलू शकते। मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्हालाही कधी असं वाटलंय का की आयुष्यात खूप मेहनत करूनही आपलं नशीब आहे ते साथ देत नाही? मनापासून इच्छा असतात, आपले स्वप्न असतात, पण ती स्वप्न जणू काही आपल्यापासून खूप दूर आहेत असं आपल्याला वाटत राहतं। रोज रात्री आपण देवाला काहीतरी सांगत असतो, देवा आता तरी काहीतरी चांगलं होऊ दे माझ्या नशिबात, माझ्या आयुष्यात, माझ्या घरात सुख येऊ दे, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर होऊ दे। पण दुसऱ्या दिवशी मित्रांनो पुन्हा तेच टेन्शन, तेच विचार, तीच आपल्या आयुष्यात चालू असणारी धावपळ। तर मित्रांनो, याचं एक मुख्य कारण आहे आपण दिवसभर काय विचार करतो, कशावर विश्वास ठेवतो आणि झोपण्यापूर्वी आपल्या मनात कोणती भावना असते, त्या महत्त्वाच्या गोष्टी हेच आपल्या आयुष्याचं भविष्य ठरवत असतं। ओके, आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक अतिशय साधी, सोपी पण खूप प्रभावशाली अशी रात्रीची 10 मिनिटांची साधना सांगणार आहे। तर ही साधना अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घेऊन आली आहे, कारण ही साधना फक्त शब्दांची नाही, ही साधना आहे भावना, विश्वास आणि ऊर्जेची। मात्र मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ही कोणतीही जादू नाहीये, आणि म्हणजे बघा, ही कोणतीही जादू नाही की आज केलं आणि उद्या करोडपती झालात। ही अशी प्रक्रिया आहे जी हळूहळू तुमचं मन बदलेल, तुमची ऊर्जा बदलते आणि मग तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होतं। म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो शांतपणे ऐका, मनापासून ऐका, कारण कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक आपला योग्य विचार पुरेसा असतो। तर मित्रांनो, रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा आणि स्वतःसाठी फक्त 10 मिनिटे काढा। कारण दिवसातील हीच ती वेळ असते जेव्हा तुमचं मन सर्वात जास्त शांत असतं आणि शांत मनातच सकारात्मक गोष्टी खोलवर उतरतात। आता तुमच्या पलंगावर, तुमच्या अंथरुणावर शांतपणे तुम्हाला झोपायचं आहे। एक खोल श्वास घ्या, हळूहळू तो सोडायचा आहे। पुन्हा एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, आता मी माझ्या मनाशी आणि माझ्या आत्म्याशी जोडत आहे। ओके, तर हे वाक्य खूप साधं आहे, पण यामुळे तुमचं लक्ष बाहेरच्या जगातून आतल्या जगात, तुमच्या आतल्या जगात येऊ लागतं। आता मित्रांनो, तुमचा हात हृदयावर ठेवायचा आहे आणि तुमच्या हृदयाचे ठोके जाणून घ्या। मित्रांनो, आपलं हृदय फक्त रक्त पंप करत नाही, ते आपल्या भावना सांभाळतं, आपल्या भीती, आपली स्वप्न, आपली वेदना आणि आपली आशा। म्हणून पुढची काही मिनिटे फक्त स्वतःसोबत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता मनात हळूहळू ते 3 वाक्य तुम्हाला बोलायचे जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पहिलं वाक्य मी सुरक्षित आहे। दुसरं, माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येत आहे। आणि तिसरं वाक्य, मी माझं सुंदर भविष्य स्वीकारत आहे। हे बोलताना घाई अजिबात करू नका, प्रत्येक शब्द मनापासून अनुभवा। जर तुम्ही म्हणत असाल माझ्या आयुष्यात आनंद येत आहे, तर तो आनंद कसा असेल याची तुम्हाला कल्पना करायची आहे। तुमच्या घरात हसू आहे, घरात चांगलं वातावरण आहे, घरात शांतता आहे, तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे। जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या मजबूत स्वतःला पाहायचं आहे, आणि जर तुम्हाला प्रेम हवं असेल तर स्वतःला प्रेमाने भरलेलं अनुभवायचं आहे। म्हणजे घरातील इतर सदस्य आहेत ते तुमच्यावर प्रेम करता आहेत, तुम्ही अगदी आनंदी आहे। आणि जर तुम्हाला आरोग्य हवं असेल तर स्वतःला पूर्ण निरोगी आणि ऊर्जावान, एकदम ताकदशीर समजायचं आहे, ते तुम्हाला पाहायचं आहे। कारण मित्रांनो, आपलं अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड ते वास्तव्य आणि कल्पना यात फरक करत नाही। ज्या गोष्टी आपण वारंवार भावना आणि विश्वासाने मनात पाहतो त्या गोष्टींवर आपलं मन विश्वास ठेवायला लागतो, आणि मग हळूहळू आपले निर्णय बदलतात, आपली सवय बदलते, आपली ऊर्जा बदलते आणि त्या बदलांमुळे आयुष्य बदलायला सुरुवात होते। तर मित्रांनो, आता खूप महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला समजून घ्यायची आहे, ती म्हणजे बघा, ही जी साधना करताना तुम्हाला जर भीती वाटत असेल तर ती बिलकुल भीती ठेवू नका।
अजिबात टेन्शन घेऊ नका. अनेक लोक काय म्हणतात, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काहीच कोणती गोष्ट शक्य होऊ शकत नाही, माझ्याकडून काही होणार नाही, माझं आयुष्य कधीच बदलणार नाही. मित्रांनो, जे शब्द तुम्ही स्वतःला रोज सांगताना तसंच तुमचं मन बनत जातं. म्हणून बघा, म्हणून आजपासून स्वतःबद्दल वाईट बोलणं किंवा टीका करणं, तुलना करणं बंद करायचं. स्वतःला कमी समजणं बंद करा. कारण ब्रह्मांडातील प्रत्येक शक्ती आधी तुमच्या विचारांमधून जन्म घेते. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर हळूहळू हे जग सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतं. आता या साधनेत आणखीन एक गोष्ट तुम्हाला जोडायची आहे, ती म्हणजे कृतज्ञता. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी तुम्हाला धन्यवाद बोलायचं आहे. उदाहरणार्थ बघा, रोज म्हणजे बघा तुम्हाला असं बोलायचं आहे, देवा आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद, माझ्या कुटुंबासाठी धन्यवाद, मी अजूनही प्रयत्न करू शकतो यासाठी धन्यवाद. मित्रांनो, मनातील कमतरता यामुळे काय होते, कमी होते. आणि जेव्हा मन कमी तक्रार करतं तेव्हा जास्त सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होत असते. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांच्याबद्दलचा राग सोडण्याचा प्रयत्न करा. कारण राग मनाला आपलं एक प्रकारे बांधून ठेवतं, जड बनवतं, हलकं करत नाही. आणि जड मन नवीन आनंद अजिबात स्वीकार करू शकत नाही. मनात शांतपणे तुम्हाला म्हणायचं आहे, मी सर्वांना माफ करते, मी स्वतःलाही माफ करते, मी आता जुन्या दुःखातून मुक्त होत आहे. मित्रांनो, ही साधना करताना यामध्ये तुम्हाला सातत्य खूप महत्वाचं आहे. एक दिवस करून अजिबात दुसऱ्या दिवशी सोडून देऊ नका. जसं रोज आपण पाणी दिल्यावर ते झाड जसं वाढत जातं, तसंच रोज आपल्या आयुष्यात सकारात्मक भावना आपल्याला स्वतःला दिल्यावर तुमचं मन मजबूत होतं. कधी कधी बदल लगेच दिसणार नाही, पण विश्वास ठेवा मित्रांनो, यातून खूप काही बदलत असतं. तुमची भीती कमी होते, मन शांत होऊ लागतं, विचार सकारात्मक होतात आणि मग योग्य संधी आयुष्यात यायला लागतात. हे खूप 100% सत्य गोष्ट आहे. फक्त सकारात्मक विचार स्वतःबद्दल ठेवायचे आहेत. म्हणून आजपासून ठरवा, झोपण्यापूर्वीची 10 मिनिटे मी स्वतःसाठी ठेवणार आहे. ना मोबाईल, ना नकारात्मक विचार, फक्त शांतता, प्रेम, विश्वास आणि सुंदर भविष्याची तुम्हाला एक प्रकारे भावना ठेवायची आहे. आणि शेवटी डोळे बंद करून मनापासून तुम्हाला म्हणायचं आहे, मी योग्य आहे, मी आनंदासाठी बनलो आहे व माझं आयुष्य सुंदर गोष्टींकडे बदलत आहे. मित्रांनो, कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्कारांची गरज अजिबात नसते, फक्त मन बदलण्याची गरज असते. जर तुम्ही आनंदी स्वतःहून राहत असाल तर तुमच्या आजूबाजूला आनंदच येणार आहे. आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा नशीबही बदलायला सुरुवात करतं. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, जो व्हिडिओ मी तुम्हाला महत्वाचे पॉइंट सांगले आहे, ते तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल हा व्हिडिओ, तर मनापासून एकदा कमेंट मध्ये नक्की लिहा की मी तयार आहे माझं आयुष्य बदलण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो. तुमच्या आयुष्यात सदैव शांती, प्रेम, आनंद आणि समृद्धी राहो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.